तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना पाहायला मिळणार। न विचारता मिठाई खाणे ग्राहकाला पडले महागात। दुकानदार आणि ग्राहकांमध्ये झालेल्या हाणामारीत ग्राहकाचा मृत्यू। राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आवळल्या मुसक्या। आणि खेड रेल्वे स्थानक सुशोभीकरण काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। परतीच्या पावसात सुशोभीकरण कामाला गळती, ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेतून मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मुसक्या आवळल्यात। ही घटना 18 मे रोजी दुपारी 3:15 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर घडली होती। दोन तरुणांनी चोरीची दुचाकी घेऊन मध्येच अडवून व हातातील अंगठी हिसकावून घेऊन बनावट बंदूक पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला। दोघेही दरोडेखोर पाचल मार्गे अणुस्कुरा घाटाकडे जंगलमय भागात पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। ते ज्या जंगलात लपले होते त्या परिसरातील येरडव व पांगरी गावातील ग्रामस्थांनी देखील पोलिसांना मदत केली आहे। तरुणाला लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास रत्नागिरी जिल्हा पोलीस करतायत। पोलिसांनी मुसके आवळलेले ते दोन दरोडेखोर यांच्यावर राज्यात अन्य ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी त्या तरुणांकडून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। नवी मुंबई रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक व्यक्ती एका दुकानात पाण्याची बाटली आणायला गेला असता दुकानातील एका खाऊच्या डब्यात हात घालून त्याने न विचारता त्यातील मिठाई खाल्ल्याने दुकानदार आणि मयत व्यक्तीमध्ये वाद झाला। दुकानदाराने आणखी दोघांच्या मदतीने मयत व्यक्तीला लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। जुईल खान असे त्या मयत व्यक्तीचे नाव असून दुकानदार आरोपी अनिल कुमार याला आणि त्याच्या 2 साथीदारांना शूरसिंग जब्दा आणि सुरेश जाबर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। रबाळे MIDC हद्दीत प्लॉट नंबर A544 या ठिकाणी एक दुकान आहे। त्या दुकानात जुएल खान आणि त्याचा मित्र पाण्याची बॉटल घ्यायला गेला। त्यावेळेला जुएल खान याने जे दुकानातले जे मिठाईचे बॉक्स होते त्याच्यात मालकाला न सांगता हात टाकून मिठाईचे काही हे घेतले, मिठाई घेतली। त्याचा राग त्या मालकाला आला, दुकान मालकाला। त्याच्यातून त्यांचा वाद होऊन त्या रागाच्या ह्याच्यातून त्यांचे जे 2 आणखी साथीदार आहेत त्यांना तिने बोलवलं आणि त्या जो जुएल आहे ते लोखंडी पाईपनं मारहाण केली। मारहाण करून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याचा खून केलेला आहे। आणि नाही, त्या भागात जुएल खान आणि त्याचा मित्र हा जुएलचा मित्रासाठी गेलेले, तर तिथं पाण्याची बॉटल आणायला गेले दुकानात। अगोदरची ओळख वगैरे काय नाही, ते एकमेकाला ओळखत नाहीत। पाण्याची बॉटल आणायला गेले। पाण्याची बॉटल आणताना त्याने दुकानाच्या भरणीत मिठाईच्या बॉक्समध्ये परस्पर हात टाकला आणि मिठाई काढून घेतली। ह्याच्यावरून त्याचा राग होऊन त्याने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। आरोपीचं अशा प्रकारच्या अजून काही घटना आहे? आरोपीमध्ये जे दुकान मालक आहे त्याच्यावर कुठला इन्सिडेंट नाही। त्याचा दुकान मालक म्हणजे दुकानात जो काम करणारा अनिल कुमार आहे
दुसरा एक झारखंडचा इसम आहे, त्याचं नाव सुरसिंग जाबदा आहे. आणि तिसरा इसम अरेस्ट केलेला आहे, ते सुरेश सुभाष जाबर. असे एकूण 3 आरोपी आहेत. 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला किती दिवसांची कस्टडी भेटली? आरोपींना 5 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि पोलीस तपास चालू आहे. रत्नागिरी येथे भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर यावेळी त्यांनी कोकणातील जागांवर वाटाघाटी सुरू असून माजी आमदार बाळ माने हे भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगितलंय. भारतीय जनता पार्टीने झोपून काम केलं आणि उदय सामंतांना त्या ठिकाणी निवडून आणलं, त्यांचा विजय झाला. 2024ला सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू. आपण मॅडम किती नाही म्हटलं तरी मला पुन्हा प्रश्न आहे की आपल्या राईटला बसलेले बाळासाहेब माने जबाबदार नाही, माझे आमदार आहेत आणि सध्या त्यांनी स्वतः जाहीर केला की मी निघालो महाविकास आघाडीमध्ये, त्यांनी जाहीर केला. बाळासाहेब माझ्या बाजूला तुम्हाला काय समजलं? बाळासाहेब हुलकावणी देत आहे काय, म्हणजे नेमकं काय? तुम्ही नेता आहेत ना मॅडम भाजप? बाळासाहेब आमचे नेता आहेत हे तुम्हाला मी सांगते. आम्ही सगळेजण त्यांना इथे बसलेले मानतो. बाळासाहेब या क्षणाला, म्हणजे आज तारीख काय आहे, 16 तारीख 4 वाजता माझ्या आणि राजेशच्या मध्ये बसलेले आहेत. म्हणजे उद्या ते नसतील. भारतीय जनता पार्टीचा बॅनर आहे, भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय आहे. बघा, प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते, ते काय वाईट आहे का? नाही, प्रत्येकाला वाटते ना, कारण तेही आमदार राहून गेले आणि त्याच्यामुळे त्यांना अशी इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे मला सारखं एकच गोष्ट सारखी, मला कळते तुम्हाला काय विचारायचंय, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की बाळासाहेब आमचे आहेत आणि बाळासाहेब आमचे राहतील. मग ते भाजपमध्येच राहतील का? नाही, कारण निवडणुका जातात, उमेदवार जाहीर झाले की ते दुसऱ्या पक्षात जाणार नाही. असं तुम्ही का विचार? कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलं मत आहे ना सहकार्यांना. बाळासाहेब म्हणतात त्या नेते आहेत. बाळासाहेब म्हणतात हे चुकीचं. आता तुमच्या समोर मी त्यांना विचारतो. बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिक नेतृत्व आणि बाळासाहेब आता इथे बसलेत, पण ते ऑलरेडी देवेंद्रजींशी बोलले असतील, ते बावनकुळे साहेबांशी बोलले असतील, जे या सगळ्या गोष्टीचा निर्णय करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचे राहतील. गेल्या 15 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला अखेर विधानसभेच्या निवडणुकीची तारीख समजली आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीनंतर दिवाळीत देखील राजकीय फटाके फुटणार आहेत. 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत 1 महिना उशिराने निवडणुका पार पडतायत. निवडणुकीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ 15 दिवसात तयारी करावी लागणार आहे. कारण 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे राजकीय पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा करावी लागणार असताना याच महिन्यात 22 ऑक्टोबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होते. तर 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरावा लागणार आहे. म्हणजेच 15 दिवसात उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे 4 ते 5 दिवसात राजकीय पक्षांना आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करावी लागणार असताना आतापर्यंत मात्र महाड विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडून पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आला नसल्याने मग नक्की उमेदवार कोण असणार याकडे महाड मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले. विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली आसनपोई ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या सरपंच पूजा खोपडे आणि त्यांचे पती प्रवीण खोपडे यांची हकालपट्टी केल्याचा दावा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला असता आसनपोई गावच्या ग्रामस्थांनी गाव पातळीवर निवडून दिलेल्या सरपंच यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्याचा दावा केला असता त्याला प्रत्युत्तर देत सरपंच पूजा खोपडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. विरोधकांना ठणकावून त्यांनी प्रत्युत्तर देखील दिले. मी आणि माझे पती 15 वर्षापासून शिवसेनेचे एका निष्ठेने काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना माझी हकालपट्टी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तसेच ते गद्दार आहेत आणि गद्दारच राहतील. मी माझ्या गावची सरपंच म्हणून काम करण्यास सक्षम आहे. सरपंच पूजा खोपडे यांनी कडक भाषेत प्रत्युत्तर दिले. यावेळी आसनपोई उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. काल शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख
उपतालुका प्रमुख यांनी माझ्याबद्दल जे काही ते मराठी न्यूजवर वाक्य बोलले त्या वाक्यावर मी एवढेच बोलू इच्छिते की माझे पती 15-20 वर्ष हे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत होते. त्याच पक्षात मीही त्यांच्याबरोबर काम करत होते. पण ज्या गद्दारांनी उद्धव बाळासाहेबांची गद्दारी केली, शिवसेनेशी गद्दारी केली, त्या गद्दारांना माझ्या हकलपट्टी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आहे. ते गद्दार आहेत, गद्दारच राहतील. मी माझ्या गावाची सरपंच म्हणून काम करण्यास सक्षम आहे. आमच्या गावच्या सरपंच महिलांबाबत बातमी प्रसारित करण्यात आली. त्याचं प्रथमतः आम्ही सर्व शिवसैनिक निषेध व्यक्त करतो आणि आमच्या गावचं नेतृत्व एक महिला सक्षमपणे करत आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक म्हणून 100% त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना खंबीरपणे आमची साथ आहे. निश्चितच काल शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख यांनी जे काय माझ्या गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं ते निश्चितपणाने निंदनीय आहे. कारण एका बाजूला महाराष्ट्र शासन हे महिलांबद्दल वेगवेगळ्या योजना राबवून त्यांचा सन्मान करण्याचं काम करत आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र वारंवार ह्या मतदारसंघामध्ये महिलांबद्दल अपशब्द वापरून त्यांची एक वेगळी पद्धतीने थट्टा केली जाते. हे निंदनीय आहे. मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणजे माझ्या गावचे प्रथम नागरिक यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं ते निश्चितपणाने निंदनीय आहे. आणि मी याबद्दल एवढंच सांगू शकतो, जर का शासन महिलांचा सन्मान करत असेल आणि इथले लोकप्रतिनिधी किंवा इथले काही पदाधिकारी जर का महिलांचा अशा प्रकारे अनादर करत असतील तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये ही सगळं महिला शक्ती आहे ती त्यांची योग्य ती जागा दाखवेल आणि ह्या निवडणुकीमध्ये महिलांची एकजूट ही निश्चितपणाने एक वेगळ्या निर्णयाशी येईल ह्याचं मी या ठिकाणी या निमित्ताने उल्लेख करेल. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण कामावर करोडो रुपये खर्च झालेले असतानाच एका आठवड्यातच या कामाला परतीच्या पावसामुळे गळती लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. गेल्याच आठवड्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या सुशोभीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं होतं, परंतु रात्री आलेल्या परतीच्या पावसात या कामाला सर्वत्र गळती लागल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे या कामावर खर्च झालेले करोडो रुपये नेमके कुठे खर्च केले गेले असा सवाल आता स्थानिक ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय. या कामाचे ठेकेदार असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. पहिल्याच पावसात या रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचं पूर्णतः 12 वाजल्याचं चित्र पाहायला मिळालंय. वेळ झाली विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. पोलादपूर शहरातील मनसेचे संदेश सुतार, किरण जगताप, सूरज जगताप, सौरभ जगताप, प्रसाद पवार, संकेत जगताप, सिद्धेश जगताप, अक्षय शिवदे इत्यादी तरुण युवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी तरुणांचं स्वागत केलंय. तर या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, नगरसेवक सिद्धेश शेठ, अण्णा गायकवाड, सुशांत जगताप, प्रसाद मोरे आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण श्रीवर्धन मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय। खुद्द पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे स्पष्ट केलंय। रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे श्रीवर्धन मतदारसंघ निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं ते बोललेत। यावेळी माझी सगळ्या बाजूने निवडणूक लढण्यास तयारी आहे। श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। अशातच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व आत्ताच्या बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत, त्यांच्याच मतदारसंघावरती आता शिंदे गटाने दावा केल्याने चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। आता आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जरूर इच्छुक तर आहेच। आज झालेल्या श्रीवर्धनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये व तिथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे माननीय जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांनी श्रीवर्धन मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा केलेला आहे। कारण हा जो श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मी याचा पूर्व इतिहास जर बघितला, श्याम सावंतपासून या मतदारसंघाचा इतिहास बघितला, श्याम सावंत 3 वेळा निवडून आलेले होते। त्यानंतर आमचे तुकाराम सुर्वे या मतदारसंघातून निवडून आले होते। त्यामुळे पूर्व इतिहास बघितला तर निश्चित हा जो काय मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्याचा अभ्यास जर केला तर निश्चितप्रमाणे या आत्ताच्या सद्यस्थितीला आपण बघितल्याप्रमाणे शिंदे गटाचं वर्चस्व आहे आणि आम्ही ते निश्चित सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या संमतीने शिंदे गट या श्रीवर्धन मतदारसंघावर दावा करणार। आणि प्रथमतः इच्छुक तर आमचे जिल्हा प्रमुख आहेत, दुसरा इच्छुक मी आहे आणि मी सगळ्या बाजूनी तयारीशी उतरणार आहे। नाही, आम्ही तर आघाडी बिघाडीचा प्रश्न येणार नाही। आम्ही आमच्या पक्षप्रमुख माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे जाणार आहोत आणि आम्ही त्या पद्धतीने निवेदन दिलेलं आहे की श्रीवर्धन मतदारसंघात आम्हाला शिवसेनेचा उमेदवार पाहिजे। आघाडीमध्ये कोणत्याही बिघाडी करण्याचा किंवा कोणताही प्रश्न आहे, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला हक्क आहे तो मागण्यासाठी आम्ही आमच्या नेत्याकडे जाणार। पेण तालुक्यातील आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर करणाऱ्या रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पेण यांच्यावर दंडात्मक कारवाई करून उंबरमाळ, खवसावाडी, काजूची वाडी, केळीची वाडी, तांबडी, माळवाडी येथील आदिवासी वाड्यांचे रस्ते बनवणे, शहापाडा धरणवाडीला गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबवण्यात यावी यासह ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी, वडमलवाडी, आदिवासी वाडीला लागून असलेल्या बेकायदेशीर दगडखाणी बंद करून दोन्ही वाड्यांचे रस्ते बनवणे यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पेण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। निवडणुकीपूर्वी आदिवासी समाजाच्या मागण्यांवर कारवाई न झाल्यास सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळातील आदिवासी बांधवांनी दिलाय। मुळात आजचा मोर्चा जो होता तो मोर्चा 5 ऑक्टोबरला पत्र दिल्यानंतरही आजपर्यंत प्रशासन जागं झालं नव्हतं। त्यामुळे आज आचारसंहिता लागू असतानाही आम्ही मोर्चा काढला आणि शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र झाले। त्यानंतर पोलीस प्रशासनाने आमच्या मोर्चाला अडवलं आणि त्यांनी सन्माननीय उपविभागीय अधिकारी पवार साहेबांच्या इथे शिष्टमंडळ बोलावलं। शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, परंतु ही नुसती चर्चा न होता आमचं म्हणणं आहे की ज्या आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर केला जातो, अधिकारी आणि ठेकेदार यांचं जे साटेलोटे आहे, त्यामुळे माझ्या पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत रस्ता, पाणी सारखी मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत। त्यामुळे ह्या सगळ्याच्या विरोधात आम्ही आज आचारसंहिता असतानाही मोर्चा काढलेला आहे आणि त्याला शिष्टमंडळासोबत बोलताना यांनी प्रांतसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्यावर कारवाई करतो। आम्ही त्यांना हे सांगितलं की साहेब कारवाई तर कराच, पण तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही ह्या वाड्यांमध्ये या। तुम्ही ज्या दिवशी वाड्यांवर याल त्या दिवशी तुम्हाला कळेल की पेणला लागून 4 किलोमीटरवर असलेल्या ह्या वाड्या आहेत, त्या वाड्यांमध्ये आजही जायला रस्ता नाही, झोली घेऊन रुग्ण घेऊन जायला लागतं। मग स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न आम्हाला इथे विचारायचा होता आणि तो विचारला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 15 डिसेंबरला आचारसंहितेनंतर प्रांतसाहेब प्रत्यक्ष वाड्यांना भेट देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर व्हिडिओ साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या मागण्यांसंबंधीचा जो काय म्हणणं आहे, ज्या रस्त्यांचा आणि पाण्याचा प्रश्न आहे
त्या रस्त्यांचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो. तात्काळ कारवाई करून त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे हा प्रस्ताव पाठवतो असं त्यांनी आश्वासन दिले. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्याचे सुपुत्र नवलादेवी विद्या मंदिर खानवली तालुका लांजाचे मुख्याध्यापक तसेच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्यतत्पर व अभ्यासू सचिव महेश पाटकर यांची राज्य शासनाच्या वतीने कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन होत असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. सिंधुदुर्गात परतीच्या पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. कुडाळ तालुक्याला देखील पावसानं झोडपून काढलंय. कुडाळ शहरात रात्री तुफान पाऊस पडला. गेले 15 ते 20 दिवस सतत पाऊस पडत असून शेतकरी मात्र यामुळे हवालदिल झालाय. सिंधुदुर्गात कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावर देखील या पावसाचा परिणाम झाला असून अवकाळी पावसाने भातशेती मात्र धोक्यात आली आहे. तर कुडाळ शहरासह ग्रामीण भागात देखील पाऊस पडत असल्याचं चित्र दिसून येतंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा भयानक रुद्रावतार जनतेने अनुभवला. विजांचा कडकडाट आणि रात्री 10 नंतर सुरू झालेल्या वादळी पाऊस सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. रात्रभर विजांच्या कडकडाटामुळे भयानक वादळी पावसामुळे खेडवासीय अक्षरशः घाबरून गेलेले पाहायला मिळाले. लोकांनी घरामध्ये दारे खिडक्या लावूनच सुरक्षित राहणे पसंत केले. मुसळधार वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटांचा फटका मुंबई गोवा महामार्गाला देखील बसलेला पाहायला मिळालाय. तर दररोज रात्री पावसाचा हा रुद्रावतार पाहायला मिळतोय. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा फक्त माझे कोकण.